Hello student, today discuss about the construction of tangent to a circle from a point outside the circle. So, for example for that, draw a circle with the center P and radius 3.4 centimeter. Then take a point Q at the distance of 5.5 centimeter from the center and then construct the tangent to the circle from point Q. So, student listen here carefully. वर्तुळाच्या बाहेरील बिंदूमधून आपल्याला एक वर्तुळावरती स्पर्शिका टाकायच्या आहेत. तर वर्तुळाच्या बाहेर एक बिंदू स्थापन करणं गरजेचं आहे आणि त्यातनं आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढता येतील. तर या ठिकाणी पी केंद्रबिंदू असलेलं वर्तुळ काढायचं आहे. उदाहरणात दिलेलं आहे, ड्रॉ द सर्कल विथ द सेंटर पी अँड रेडियस 3.4 सेंटीमीटर. सो लिसन हियर. Take a 3.4 centimeter distance from 0 to 3.4 distance in your compass. Then this is the 3.4 distance, and then draw a circle. It is center P. Then take the point Q at the distance of 5.5 centimeter. Point Q at the distance of 5.5 centimeter. 5.5 centimeter is here, and this is the point Q. Point Q. In this way, you should draw a 3.4 centimeter distance circle, and then PQ distance is the 5.5 centimeter from that center. Then to construct the tangent to the circle from that point Q. So, student listen here carefully. या ठिकाणी आपण पी आणि क्यू हे जे अंतर आहे, ह्या अंतराचं निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण आपल्या कंपासमध्ये घेणार आणि ते अंतर घेतल्यानंतर वरच्या बाजूला एक कंस करा आणि वर्तुळाच्या खालच्या बाजूला एक कंस करा. तसंच बिंदू क्यू वरील तुमचं टोकदार टोक काढून घ्या. आता ते पी बिंदूवर ठेवा आणि नंतर पुन्हा अंतर न बदलावता या पद्धतीने मार्किंग करा. आता या ठिकाणी जे तुम्हाला दोन नवीन कंस तयार झालेले आहेत, त्या दोन्ही नवीन कंसांचा जो बिंदू आहे तो बिंदू आपण एकमेकांना जोडू. लाईन एल टाकली आपण. आता त्या ठिकाणी एक मध्ये पॉईंट तयार झालेला आहे. या पॉईंटला सेंटर मानून, या पॉईंटला केंद्रबिंदू म्हणून टेक द डिस्टन्स फ्रॉम दॅट पॉईंट टू पी ऑफ द सर्कल सेंटर. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि तो बिंदू एवढं अंतर घेऊन आपण वर्तुळावरती दोन मार्किंग केल्या या पद्धतीने. या ठिकाणी ज्या दोन मार्किंग दिसतात त्या दोन मार्किंग म्हणजेच क्यू बिंदूतून वर्तुळावर काढलेल्या स्पर्शिका होतील. ही एक स्पर्शिका टँजेंट आणि ही दुसरी टँजेंट. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण एक सुरुवातीला पी केंद्रबिंदू असलेलं 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं सर्कल काढलं. त्याच्यानंतर पी बिंदूपासून 5.5 सेंटीमीटर अंतरावरती एक क्यू नावाचा बिंदू स्थापन केला. हा बिंदू स्थापन केल्यानंतर
पी ते क्यू एवढं जे अंतर आहे याचं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती एक कंस केला, तसंच खाली एक कंस केला. टोकदार टोक क्यू बिंदूवर ठेवलं, पुन्हा तेवढंच अंतर ठेवून वरती एक कंस केला, खाली एक कंस केला. तिथं 2 बिंदू तयार झाले. हे 2 बिंदू एकमेकांना जोडले. ते जोडल्यानंतर ते पी क्यूला एका ठिकाणी छेदतात. त्या छेदनबिंदूपासून तर पी इतका अंतर घेऊन आपण वरती एक कंस केला, खाली एक कंस केला. हे जे कंस केलेले भाग आहे त्या ठिकाणी वर्तुळाला त्यांनी छेदलेला आहे. त्या ठिकाणी जो पॉईंट्स तयार झालेला आहे त्या पॉईंट्सला आपल्याला ए आणि बी अशी 2 जर नावं दिली तर या ठिकाणी हे टँजंट तयार झाले. मग आपण त्या क्यू पासून रेषा टाकली एपर्यंत, क्यू पासून रेषा टाकली बी पर्यंत, तर हे 2 टँजंट ह्या वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून आपल्याला काढता आले. या ठिकाणी प्रत्येकाने ही आकृती व्यवस्थितरित्या काढून घ्या आणि त्या आकृतीचा सराव करा. त्यानंतर पुढे जाऊ. प्रॅक्टिस सेट 4.2. आता हे जे उदाहरण होतं हे प्रॅक्टिस सेट 4.2 मधलं 5 नंबरचं एक्झाम्पल होतं, ते मी सोडवलं. यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 4.2तलं पहिलं उदाहरण बघूया. To construct a tangent to a circle with the center P and radius 3.2 cm at any point M on it, असं उदाहरण दिलेलं आहे. या उदाहरणामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचं एक वर्तुळ काढा, त्याला पी हे नाव द्या आणि त्या पी नाव दिल्यानंतर त्याच्या वर्तुळावरती कुठंही एम नावाचा बिंदू घ्या आणि त्या बिंदूमधून त्या वर्तुळाला टँजंट काढा, स्पर्शिका काढा. तर आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. सुरुवातीला 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचं एक सर्कल ड्रॉ करू. टेक ए 3.2 सेंटीमीटर डिस्टन्स. हे 3.2 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं. थ्री 3.2 सेंटीमीटरचं डिस्टन्स झालं. यानंतर यामध्ये .2 centimeter distance point P of the center and take M point here. हा M बिंदू घेतला आणि त्रिज्या झाली 3.2 सेंटीमीटरची. ही रेषा जर वर्तुळाची पुढे वाढवली अशी. Now listen here. From that point M, take a half an above distance and then make a mark on the upper side and then make a mark on the असं न करताना एम बिंदूवरती टोकदार टोक ठेवून पी एम हे जे अंतर आहे त्याचं विशिष्ट असं अंतर घेतलं. तेवढंच अंतर आपण या बाजूला घेऊया सुरुवातीला आणि नंतर ती मार्किंग करूया. आता बघा, हे जे अंतर घेतलेलं आहे या अंतरापैकी जे 2 मार्क झालेले आहेत त्यातील इथं आपण पॉईंट ठेवला आणि त्याचं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, तो पहिला मार्क्स आणि हा मार्क्स. या दोघांमधलं जे अंतर आहे ते निम्म्यापेक्षा जास्त घेतलं, वरती मार्किंग केली
खाली मार्किंग केली. त्यानंतर अंतर तेवढंच ठेवलं. पुन्हा वरती एक कर्व घेतला आणि खाली एक कर्व घेतला. हे दोन जे कर्व आलेले आहेत हे दोन्ही कर्व जर आपण त्या एकमेकांना जोडले तर ते एम नावाच्या पॉईंटमधनं जातात. नाव स्टुडंट लिसन हिअर. दिस इज आवर टँजंट अँड एम सेंटर असणारं सर्कल. तर पी केंद्रबिंदू असणाऱ्या सर्कलवरती कुठेही एक एम नावाचा बिंदू घेतला. त्या बिंदूमधून आपण ही टँजंट काढली. सुरुवातीला आपण ही जी टँजंट काढताना काय केलं की या एम बिंदूपासून पी बिंदूकडे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. तेवढंच अंतर आपण एम बिंदूपासून पीच्या विरुद्ध दिशेला घेतलं. नंतर त्या घेतलेल्या अंतराला सपोज आपण इथं एक्स आणि वाय म्हटलं. या एक्स आणि वाय जे नवीन बिंदू तयार झाले तिथं पेन्सिलचं टोकदार टोक ठेवून विशिष्ट असा अंतर घेऊन वरच्या बाजूला एक कंस केला, खालच्या बाजूला एक कंस केला. पुन्हा वाय बिंदूवर टोकदार टोक ठेवलं. तेवढंच अंतर ठेवून वरती एक कंस केला, खाली एक कंस केला. ही दोन कंस म्हणजे या ठिकाणी दोन नवीन पॉईंट्स तयार झाली. ते दोन पॉईंट्स आपण एकमेकांना जोडली एका रेषेच्या साहाय्याने. ती रेषा एम बिंदूतून जाते. तिला आपल्याला आपली इच्छित टँजंट किंवा स्पर्शिका असं म्हणता येईल. या पद्धतीनं हे उदाहरण आपण सोडवलं. याच्यानंतर पुढे जाऊया. ड्रॉ ए सर्कल ऑफ ए रेडियस 3.6 cm. ड्रॉ ए टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट विदाउट युजिंग द सेंटर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे उदाहरण घेत आहोत याच्यामध्ये विदाउट युजिंग द सेंटर, वर्तुळाच्या केंद्रबिंदूचा वापर न करता त्या वर्तुळाला आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. तर या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्या. सुरुवातीला आपण 3.6 cm वर्तुळ घेणार आहोत. टेक ए डिस्टन्स 3.6 cm. cm डिस्टन्स घेतला. यावरती पॉईंट ए, बी आणि सी असे तीन बिंदू आपण घेऊया. हे तिन्ही बिंदू एकमेकांना जॉईन केले. तिन्ही पॉईंट्स जॉईन झाले. आता यामध्ये ए सी ही कॉर्ड झाली. ए बी सी हा एक ट्रायंगल झाला. तर या सी बिंदूमधनं आपण या वर्तुळाला टँजंट काढणार. त्यासाठी सपोज बी पॉईंट्सवरती आपण आपलं पॉईंटरने मेटल पॉईंट नेला आणि तिथं विशिष्ट अशी डिस्टन्स घेऊन एक मार्किंग केली. हा एक कर्व टाकला. लक्षात घ्या, एक मार्किंग केलेली आहेत आणि ही मार्किंग व्यवस्थितरित्या बघा. बी पॉईंटवरती टोकदार टोक ठेवून एक डिस्टन्स घेतलं आणि त्याची मार्किंग केली. त्यानंतर तेवढीच मार्किंग आपण सी पॉईंटवरती मेटल पॉईंट ठेवून मार्किंग करूया. या पद्धतीने इकडे एक मार्किंग केली. यानंतर ही जी बी पॉईंटवरून जी पहिली मार्किंग केलेली होती त्यामध्ये इथं आणि इथं जेवढं डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण आपल्या कंपासमध्ये घेऊया. या पद्धतीने साधारणतः एवढं डिस्टन्स आपल्याला मिळतं आहे. हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स बघा, मेटल पॉईंट एका पॉईंटवरती ठेवलेले आहे. दुसऱ्या पॉईंट इतकं डिस्टन्स तिथं मार्किंग केलेली आहे. आता हीच मार्किंग आपण
इकडे ही जी मार्किंग केलेले आहेत त्या मार्किंगचं नंतर ते जे मेटल पॉईंट आपण या ए सी नावाच्या कॉर्डवरती जो पॉईंट्स तयार झालेला होता तिथं ठेवलं आणि तिथून अशी मार्किंग करून घेतली किंवा असा एक कर्व टाकला. इथं बघा हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स तुम्हाला आहे तसंच आहे, तेवढंच डिस्टन्स आपण घेतलं आणि इथं या पद्धतीने एक मार्क केला. आता जो इथं नवीन पॉईंट्स तयार झालेला आहे हा नवीन पॉईंट्स आपण या सी पॉईंट्सला जॉईंट करणार. या पद्धतीने ही एक टँजंट झाली विदाउट युजिंग द सेंटर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू आणि या पद्धतीने आपण उरलेली उदाहरणं सोडवा.